मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता रमा ही आई आजीने रात्रभर दिवा ठेवायला सांगितला असल्यामुळे त्या दिवा शेजारी बसलेली असते. पटकन आता अक्षय तिथे येतो आणि रमाला म्हणतो की रमा, हे काय तू अजून इथेच बसली का, झोपायला नाही गेली का? तर रमा म्हणते की नाही, आई आजीने दिवा रात्रभर तेवत ठेवायला सांगितला ना, तेव्हा मी इथेच बसते. अक्षय म्हणतो काय रमा, हे आता तू रात्रभर इथे अशीच बसून राहणार का? तर रमा म्हणते काय होतं एक दिवस. रमा म्हणते की पण तुम्ही नका माझ्यासोबत जागू, तुम्ही जाऊन झोपा आणि माझी काळजीही करू नका. तर अक्षय म्हणतो माझ्याकडे एक आयडिया आहे, आपण त्या दिव्याच्या वर असा कवर टाकू की जेणेकरून तो विझायचा नाही. रमा म्हणते तुमची आयडिया छान आहे पण नको, कारण आपण जर तो दिव्यावर कवर लावला तर कोणी तो काढूनही घेऊ शकतो. तेव्हा अक्षय पाठीमागे बघत म्हणतो की ही सुद्धा शक्यता आहे. बरोबर. तेवढ्यात रामाला आता मंगला मावशीचा फोन येतो. तर मंगला मावशी रामाला म्हणते का अगं कावेरीची तब्येत ठीक नाही आहे, तिला सारख्या उलट्या होतात, आम्ही डॉक्टरांकडे सुद्धा गेलो होतो. तर रामा म्हणते काय बोलते मावशी, थांब, काहीही होणार नाही, मी आलेच, असे म्हणत आता रामा फोन ठेवते. तर आता लगेचच रामा म्हणते की तुम्ही इथे थांबा, मी आईकडे जाऊन येते. तर अक्षय म्हणतो काय बोलतेस तू रामा? तर रामा पटकन आता जाऊ लागते. तर अक्षय म्हणतो थांब, मी सुद्धा येतो. पटकन आता अक्षय त्या दिव्यावर आता प्लास्टिकचा ग्लास कव्हर करून ठेवतो. तर आता अक्षय हा आनंदकडे येतो आणि आनंदला म्हणतो की आम्ही रमाच्या घरी जाऊन येतो, तिच्या आईची तब्येत बरी नाही. तर आनंद म्हणतो की हो हो हळूच जा. तर आता रमा अक्षय निघून जाताच आनंदचे लक्ष समोरच्या दिव्याकडे जाते आणि डोक्याला हात लावत आनंद म्हणतो की अरे हो, हा दिवा गुरुजींनी सांगितलाय रात्रभर विजू द्यायचा नाही. आणि पटकन आता देवाचे पुस्तक घेऊन आनंद तिथेच त्या दिव्या शेजारी बसतो. तर आता रमा आणि अक्षय इकडे कारमध्ये येऊन बसतात. तर समोरून तेवढ्यातच रात्रीच्या वेळी शशिकांत आता फुल दारू पिऊन हेलकांडे खात आता रमा अक्षयच्या गाडीसमोरून गाणी गुणगुणत जाऊ लागतो. आणि आता इकडे तिकडे हेलकांडे जावत आता शशिकांत गाणी गुणगुणत आता तेथून निघून जातो. तर अक्षय म्हणतो की मला काही वेळेस लाज वाटते, हा माझा बाप आहे, असं वाटतं की त्याला मदत करावी, पण तो साप आहे, कधी डसेल ना ते सांगता येत नाही. तर आता इकडे आनंद हा पुस्तक वाचत असताना रेवा तिथे येते आणि म्हणते की ओ आनंद दादा काय करताय? तर हसतच आनंद म्हणतो की रोमिओ अँड ज्युलियाचं पुस्तक वाचतो. रेवा हसतच खूप खुश होते आणि म्हणते की हो आय सी. रेवा म्हणते की आनंद दादा जा ना, जान्हवी वहिनी तुमची वाट बघत असेल. तर लगेचच आनंद म्हणतो की अगं आता आमच्या लग्नाला 10 वर्ष झाली, तेव्हा आम्ही एकमेकांची वाट बघत नाही बसत, आम्ही एकमेकांना समजून घेतो आणि तेवढं म्युच्युअल अंडरस्टँडिंग आमच्यात असल्याचे आनंद रेवाला बोलतो. रेवा म्हणते की पण आनंद आता तुम्हाला सुद्धा खूप झोप आली असेल ना? तर आनंद म्हणतो आली नाही, गेली. आनंद म्हणतो की अरे रेवा, पण तू जाऊन झोप ना, कशाला उगाचच पंचायती करते? इकडे आता त्या दिव्याकडे बघून रेवा विचार करते की रमा अक्षय तर गेले, पण या आनंद दादाला चौकीदार म्हणून इथं बसवलंय. रेवाकडे बघत आनंद म्हणतो काय झालं रेवा, प्रसाद देऊ का तुला, प्रसाद खायचा का? तर रेवा म्हणते नाही. रेवा म्हणते डाएट सुरू आहे. तर मग आनंद म्हणतो जा ना मग, जाऊन रूममध्ये झोप. तर गुड नाईट असे म्हणत रेवा तिथून जाऊ लागते. नाविलाजाने आता रेवा तिथून निघून जाते. तर इकडे दारू पिऊन गाणी गुणगुणवत शशिकांत हा आतमध्ये येतो. तर आता आनंद शशिकांतला बघून म्हणतो की अहो शशिकांत मुकादम, समोर देव आहे, चप्पल काढा. तर हेलकांडे मारत शशिकांत चप्पल काढतो आणि सोफ्यावर बसतो. शशिकांत म्हणतो की ही पूजा कशी ठेवली? आनंद म्हणतो की काय आहे ना, आपल्या घरावर संकटामागून संकट येत आहेत, तेव्हा गुरुजींनी पूजा ठीक घातली. तर लगेचच आनंद म्हणतो तसंही आपल्या घरामध्ये 2 संकट आहेत, एक म्हणजे ती रेवा आणि दुसरे म्हणजे हे तुम्ही. तर आता इकडे आनंद म्हणतो की घरातले सगळे झोपले तेव्हा तुम्ही तुमचा तमाशा बंद करा. आनंद म्हणतो की ते गुरुजींनी रात्रभर दिवा तेवत ठेवायचा सांगितला म्हणून मी त्यामध्ये तेल टाकतोय. इकडे आता रमा ही आता कावेरीच्या घरी येते. तर पंकज म्हणतो की रमा आम्ही गेलो होतो डॉक्टरांकडे, पण ते असं म्हणतात की फिजिओथेरपीमुळे माणसं आता वीक होतात. पंकज म्हणतो की त्यांची व्यवस्थित काळजी घेतली नाही म्हणून त्या अशक्त झाल्यात. पंकज म्हणतो जावई बापू डॉक्टरांनी लिहून सुद्धा दिलंय आणि ते ॲटो काय म्हणतात ना ते सुद्धा करायला सांगितलंय. पंकज म्हणतो की थांबा जावई मग बापू, मी तुम्हाला त्यांचे रिपोर्ट दाखवतो. आणि लगेच पंकज अक्षयला फाईल दाखवतो. ती फाईल बघत अक्षय म्हणतो की तुम्ही त्यांची व्यवस्थित काळजी घेतली नाही ना, म्हणून त्यांना अशक्तपणा आलाय. अक्षय म्हणतो आता त्यांच्यासाठी चांगलं पौष्टिक अन्न आणि भरपूर आरामाची गरज आहे. अक्षय म्हणतो त्यांचा कॅन्सर पुन्हा वाढलेला नाहीये, हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे त्यांना त्रास होतोय.
अक्षय म्हणतो की ते अशक्त होत्या आणि त्यांनी त्यांची काळजी घेतली नाही तेव्हा त्या कशा बऱ्या होतील. तर आता इकडे शशिकांत म्हणतो की मला एक पेग आणून द्या. आनंद हा हात जोडत म्हणतो की हे बघा तुम्हाला ऑलरेडी जास्त झाली तेव्हा तुम्ही आता जाऊन झोपा प्लीज, मी तुमच्या पाया पडतो. तर आता इकडे मंगला मावशी रामाला म्हणते की कावेरी काही खातच नाही आणि काही खाल्लं तरी सुद्धा लगेच बाहेर पडते. तेवढ्यात आता कावेरी ही शुद्धीवर येऊन डोळे उघडते आणि रामाला बघते. तर आता कावेरी म्हणते की मंगला मी तुला सांगितलं होतं ना रामाला सांगू नको, म्हणजे का सांगितलं. तेव्हा रामा म्हणते का सांगितलं म्हणजे. तर अक्षय म्हणतो की आई का करताय तुम्ही असे. अक्षय म्हणतो की आई तुम्ही आत्ता अशा म्हटल्या रामाला काही नाही सांगितलं तर चालेल, मग तुम्हाला जर सुद्धा रामाने काही नाही सांगितलं तर चालेल का. कावेरी म्हणते की मी असं कसं करेन, ती माझी मुलगी आहे आणि मी तिची आई. तर अक्षय म्हणतो की मग तुम्ही सुद्धा आमचं ऐका. अक्षय म्हणतो यापुढे असं काही चालायचं नाही, सगळं आम्हाला कळलं पाहिजे, तुम्ही आम्हाला सगळं सांगत चला. अक्षय म्हणतो की प्रत्येक आईवडिलांना वाटतं की कशाला आपण आपल्या मुलांच्या खांद्यावर ओझं व्हायचं आणि मग या सगळ्यामध्ये वेळ निघून जातो आणि मग त्या आईवडिलांनाच त्रास होतो. कावेरी म्हणते की अहो असं काय करताय तुम्ही, जावई आहात आमचे, तुमच्याकडून असं करून घेणं म्हणजे पाप लागेल मला. तर लगेचच उठून उभा राहत अक्षय म्हणतो की काय बोलताय आई तुम्ही, सून जशी मुलगी असते तसा जावई हा मुलगा नसतो का. इकडे आता आनंद हा ड्रिंक्स केलेल्या शशिकांतला उचलून घरामध्ये घेऊन जातो. तर शशिकांत म्हणतो माझा पायच हालत नाहीये. तर आनंद म्हणतो मी नेतो तुम्हाला, तुम्ही अजून या आनंदला ओळखलंच नाहीये बाबा. आनंद म्हणतो की मी तुम्हाला सोडवतो, तुम्ही बाबा आहेत ना आमचे, मी तुम्हाला डोक्यावर घेऊन फिरवतो चला. तर आता आनंद हा शशिकांतला आतमध्ये घेऊन जातो आणि तेवढ्यात रेवा तिथे येते आणि त्या दिव्याकडे बघत पटकन आता रेवा ही खाली बसते आणि त्या दिव्यावरची झाकणी काढू लागते. तर आता काडीने ती झाकणी काढून पटकन तो ग्लास आता रेवा ही दिव्यावरचा काढून घेते. तर आता लगेचच रेवा ही दिवा विझू लागताच समोरून सीमा तिथे येते आणि म्हणते काय चाललंय रेवा तुझं. तर रेवा आता सीमाकडे बघते आणि रेवाला मोठा धक्का बसतो. पुढे आता सीमा म्हणते काय चाललंय रेवा तुला लाज नाही वाटत का असं एवढं निर्लज्ज वागून. रेवा म्हणते आई ते. तर लगेचच बोट करत सीमा म्हणते की मला आई म्हणू नकोस आणि तुला काय वाटतं की तू इथे काय करते ते कोणाला कळत नाही म्हणून का, आणि घरात जरी कुणी काही बोलत नसलं ना तरी अख्ख्या घराला माहिती आहे तुझं काय चाललंय ते. सीमा म्हणते की रेवा तू असं समजू नकोस, जेव्हापासून तू या घरात आली ना तेव्हापासून हे घर उद्ध्वस्त करण्याचा तू प्रयत्न करते. तर सीमा म्हणते की पण इथे काही दिवसापासून तू राहते तर निदान खाल्ल्या मिठाला तरी जाग रेवा. सीमा म्हणते की आई आजीला पाठीशी घालून तू यांच्या पाठीमागे हिंडत होतीस ना, पण आता तसं काही होणार नाही, आई आजीला सुद्धा आता कळलंय. तर आता लगेच सीमा म्हणते की मी तुला हात जोडते बाई आता तरी सुधार. तर लगेच हसतच रेवा म्हणते की मला तुम्ही सुधारायला सांगता का, सुधारायची गरज मला नाही, सुधारायची गरज तुम्हाला आहे. सीमा म्हणते काय बोलतेस. तर रेवा म्हणते हो, हे जे रमाला तुम्ही डोक्यावर बसून ठेवलं ना त्या रमाची मुकादमाची सून होण्याची लायकी नाहीये. रेवा म्हणते तुम्हाला ही आठवण करून देण्याची गरज नाहीये, कारण हे सगळं तुमच्या एका वेंधळेपणामुळे झालंय. रेवा म्हणते ती रामा अक्षयची बायको म्हणून काय मिरवते आणि हे तुम्हाला एक काकूसारखी सून आणायची होती म्हणून तुम्ही टिपिकलसारखं ते केलं. अक्षयचं त्या रामावर प्रेमसुद्धा नव्हतं तरीसुद्धा तुम्ही अक्षयचं त्या रामासोबत लग्न लावून दिलं. तेव्हा आता रेवाची ती बोलणी ऐकून सीमाला राग येतो आणि पिसाळलेली सीमा रागाने रेवासमोर येते आणि जोराने रेवाला मारण्यासाठी हात उचलते. तर रेवाला मोठा धक्का बसलेला असतो. सीमा म्हणते तू काय बोलतेस, कसं वागतेस, तुला तरी कळतंय का रेवा. सीमा म्हणते की रेवा मला तुझी कीव येते आणि प्रेम म्हणजे काय असतं ना हे तुला कधी कळलंच नाही रेवा. सीमा म्हणते की पैसा अडका दागिने हे सर्व माणसांच्या अंगावरती फेकून तुला वाटतं की हे सर्व माणसे विकत घेता येतात म्हणून, आणि तुझ्या बाबतीत हे सर्व खरंच लागू होतंय, पण प्रेम हे काहीही करून विकत घेता येत नाही रेवा. आणि तू त्या दोघांना वेगळं करण्याचा जी प्रयत्न करते ना रेवा त्याची फळं तुला लवकरात लवकर बघायला मिळणार आहे. मी जे बोलले ना ते लक्षात ठेव रेवा असे आता सीमा रेवाला बोलते. आणि हा एका आईचा तुला शाप असल्याचे सीमा आता रेवाला सांगताच रेवाला मोठा धक्का बसलेला असतो. तर आता लगेचच सीमा ही रेवाला म्हणते की रेवा हा दिवा रात्रभर तेवत ठेवणं याची जबाबदारी रमाने घेतली आणि तो आता कसा तेवत ठेवायचा ना हे मी बघते. इकडे आता शशिकांत दुसऱ्या दिवशी आभ्याकडे येतो. आता शशिकांतला त्याच्या बाबतीत खूप वाईट घडल्याचे सांगतो. तर शशिकांत म्हणतो की रेवाच्या बाबतीत सुद्धा हेच घडलं का नाही मला सांग. तर आता आभ्या म्हणतो की पण यातून आता कसं बाहेर पडायचं. तर शशिकांत म्हणतो की त्यासाठी आता एकाच वेळी मोठा धमाका करायचा. तेव्हा आता आभ्या लगेच शशिकांतकडे बघू लागतो.
तर आता इकडे रमा अक्षय रात्री एकत्र येऊन झोपतात. तर आता रमा अक्षयला म्हणते की आपण जरी त्यावेळेस तिकडे होतो तरी आपण किती सुखी आणि आनंद होतो. तर आता इकडे अक्षय म्हणतो की रमा बायको जर सोबत असेल तर आपण कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो. तर आता अक्षयने रमाला मोठा कान मंत्र दिलेला असतो. तर आता इकडे शशिकांत कोणता धमाका करणार आणि रमा आणि अक्षय त्याला कसे तोंड देणार आणि रेवाची कशी हकालपट्टी करणार हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.